नमस्कार, मी महेश भाग्यवंत आणि आपण पाहत आहात द फॉर न्यूज. खास आपल्यासाठी एक विशेष मालिका सुरू केलेली आहे, रत्न संवाद. ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की रत्न म्हणजे काय, रत्नामुळे खरंच आपल्या आयुष्यात बदल होतो का, आणि रत्न आपल्या जीवनावरती किंवा आपल्या मनावरती नक्की काय प्रभाव पाडतात, या मागील नक्की सत्यता काय आहे, हे आज आपण या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत. तर आज आपल्यासाठी खास विशेष माहिती देण्यासाठी रत्नांची आज आलेले आहेत सूर्यवंशी सर, ज्यांना रत्नांचा एक विशेष अभ्यास केलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या रत्नांविषयी एक विशेष माहिती घेतलेली आहे आणि या रत्नांविषयी ते आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत. तर सर नमस्कार. आपण आपली एक सखोल माहिती द्या आणि आपण या रत्नांचा अभ्यास नक्की कोणत्या सालापासून सुरू केला आणि आपल्यामध्ये असा काय बदल झाला की आपल्याला या रत्नांविषयी एक अभ्यास करावासा वाटतो. सर, पहिले तर मी माझी ओळख देऊ इच्छितो. माझं नाव आहे राहुल सूर्यवंशी. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय, प्लस MBA मार्केटिंग झालंय. मला 6.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रियल सेल्स अँड मार्केटिंग आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये. त्यासोबतच माझा स्वतःचा इंजिन ऑइल सप्लायचा बिझनेस आहे. मी नॅशनल ट्रेनर पण आहे, CNC VMCचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा पण, आणि मी मिटकॉन या कंपनीचा वेंडर पण आहे. हे माझं इंट्रोडक्शन झालं. आणि ऍक्च्युली हे रत्नांची सुरुवात कशी झाली की माझे बरेच मित्र हे ज्योतिषी आहेत, ऍस्ट्रॉलॉजिस्ट. माझ्या एरियामध्ये मी ज्या त्या राहतो त्यांच्याशी मैत्री आहे, उठणं बसणं आहे, भेटणं वगैरे आहे. मग त्यांनी मला सांगितलं की तू स्टोन्स आम्हाला मागवून दे म्हणून, कारण की माझी जयपूर, हैदराबाद आणि बंगलोर, चेन्नई इथे भरपूर सारे मित्र आहेत, ओळखी आहेत चांगल्या. या इंडस्ट्रियल सेल्स अँड मार्केटिंग असं सेक्टर की जिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या ओळखी व्हायला लागतात, टचमध्ये असतात. आणि त्याचा इफेक्ट, कारण की त्यानंतर मी सुद्धा एक स्टोन्स घातला आणि त्याचा ऍक्च्युअल इफेक्ट मला सुद्धा जाणवला की खरंच या रत्नांचा आहे. आणि ते रत्न मागवून वगैरे यांना देऊन हाताळून वगैरे, तर मला त्याच्यात बऱ्यापैकी नॉलेज आला. आणि विशेष म्हणजे मी मॅन्युफॅक्चरर्सच्या टचमध्ये आहे, तर ते मला त्याच्यापैकी बऱ्यापैकी माहिती देतात. एक जनरल माझ्या व्हिजिट्स वगैरे होत असतात माझ्या इंजिन ऑइल सप्लायच्या याच्याने, तर मी मॅन्युफॅक्चरर्स कडे जाऊन बसत असतो की सांग बाबा मला नेमकं आहे काय, की कसं आहे. मग ते मला त्याबद्दल गायडन्स करत असतात. पण सर इथे थोडस असं वाटत आहे की आपण सांगितल्याप्रमाणे आपले शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहे, आपण MBA केलेले आहे, पण एवढं उच्च शिक्षित असूनही आज आपण कोणत्या तरी कंपनीमध्ये म्हणा किंवा कशामध्ये म्हणा की आपण चांगल्या पोस्टवर काम करू शकला असता आणि आपण केलेले आहे. तर मग आता बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जातं की हे अंधश्रद्धा आहेत, पण याकडे कसं काय वळलात? ऍक्च्युली मी जसं तुम्हाला सांगितलं की मी माझ्या मित्रांसाठी मागवून दिलं होतं स्टोन्स, आणि मला खरंच त्यांचे जे प्रेशियस स्टोन्स आहेत, हे बघा स्टोन्स मध्ये ना, आपलं रत्न म्हणजे पहिले जाणून घेऊ आपण. रत्न म्हणजे काय, हे नॅचरल मिनरल्स असतात रत्न म्हणजे, आणि जे आपण सौंदर्य प्रसाधनं, ऍस्ट्रॉलॉजी या गोष्टींसाठी वापरत असतो. तर प्रेशियस स्टोन्स जेव्हा तुम्हाला बघतात तुम्ही ऍक्च्युअल मध्ये, तर तुमच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक येते त्यांना हातात घेतल्यानंतर, रिअल स्टोन्स बघितल्यावर, कारण की ते खरंच खूप सुंदर असतात बघायला. तुम्ही बरेच त्याच्यामध्ये स्टोन्स वगैरे बघितलं, मग थोडासा इंटरेस्ट तयार झाला. पण एक स्वाभाविक आपण मागवतोय रत्न म्हटल्यानंतर, आणि मी नो प्रॉफिट आणि नो लॉस मध्ये जातो, तर बघ त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि मग ते बघितलं मी ते रत्न, आणि त्याच्यातून माझा अभ्यास. आणि आता चाललाच आहे, तू मित्र म्हणता ऍस्ट्रॉलॉजी, आता तू चाललाच आहे ना बंगलोर, ते एक काम कर, येताना हे घेऊन ये, हा मॅन्युफॅक्चर. त्यांना ते डायरेक्ट स्वतः ऑर्डर नाही करत, त्यांना तेवढं कम्युनिकेट करत, म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त मला नॉलेज येऊन गेलं. आणि इव्हन म्हणजे सांगायला गेलं तर त्यांच्याकडे जे रत्न आहेत ते सुद्धा डुप्लिकेट आहेत, कारण की यांना सांगून काय सांगितलं काय आणि विकलं काय असं झालेलं आहे. म्हणजे यांना नॉलेज नाही ना ऍस्ट्रॉलॉजर्सला, पण एक्स्ट्रा आमिष दाखवून किंवा जास्त प्रॉफिट दाखवून यांना ते स्टोन विकले जातात. बरोबर. पण हे रत्न म्हणजे नक्की असते काय? ज्याप्रमाणे आपण समजा आता कोणत्या मेडिकल मध्ये गेलो, आपल्याला काही आजार असेल, आपण त्याविषयी गोळी घेतली, तर त्या गोळीवरती तिचे कंटेंट लिहिलेले असतात की या आजारांसाठी हे कंटेंट वापरलेले आहेत, वनस्पती असो किंवा काही असो, हे असं वापरलं जातं. पण आता आपण जे स्टोन जे देतो, जे रत्न जे आपण देतो लोकांना, ते काहीतरी प्रॉब्लेम असेल तरच देत असतो. बिलकुल. प्रॉब्लेम वरती ते रत्न म्हणजे असं काय काम करतं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, आणि त्या रत्नामध्ये असं काय असतं की आपण त्याला काय ऊर्जा म्हणून आपण त्याला संबोधू शकतो की बाबा हे असे असेल त्याच्यामध्ये. बघा, तुम्हाला सायंटिफिक एक कन्सेप्ट सांगतो. कॉस्मिक एनर्जी मधून तुम्ही सायन्स मध्ये ऐकलेलं असेल, कॉस्मिक एनर्जी आहे, आणि त्याला अनसीन एनर्जी म्हणतात. त्या आहेत,
पण त्या दिसत नाही बऱ्याच, आणि ते युनिव्हर्स मध्ये ते फिरत असतात एक लाईट, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, तुम्ही सुपरनोवा वगैरे ऐकलेलं आहे का? बरोबर. सनस्ट्रोम वगैरे, सुपरनोवा, सनस्ट्रोम, त्या टाइप मध्येच सुद्धा म्हणजे त्याच्यातनं जी ऊर्जा बाहेर पडत असते, बरोबर. तशीच स्टार्स मधून सुद्धा ऊर्जा निघत असते, सूर्यातनं ऊर्जा निघत असते. तर आपण ती जी महादशा वगैरे हे बघतात ऍस्ट्रॉलॉजर्स, महादशा बघतात किंवा तुमचं केंद्र बघतात, अर्थ त्रिकोण वगैरे बघतात त्यांच्या कॉन्सेप्ट मध्ये. D1 चार्ट तुम्ही D10 चार्ट ऐकलंय बिझनेस साठी, D9 चार्ट ऐकलं असेल तुम्ही याच्यासाठी, तुम्ही पण बऱ्यापैकी ऍस्ट्रॉलॉजीचे जाणकार आहात है ना. तर त्या कन्सेप्ट नुसार त्यांना स्टोन्स त्यांची महादशा वगैरे बघून सजेस्ट केले जातात आणि ते ऍक्च्युअल मध्ये इफेक्ट करत असतात, कारण की ह्या कॉस्मिक एनर्जीचे ते खूप मोठं माध्यम मानलं जातं. सोबत हे पाहिजे इलेक्ट्रिसिटी सुद्धा आपल्या तुमच्या बॉडीमध्ये जनरेट करतात, म्हणजे त्यांचे जे जेव्हा ते रेज पास होतात आपल्या शरीरात पाहिजे तेच बरं का त्या राशीनुसार, तेच रेसला ते अट्रॅक्ट करून किंवा तीच ऊर्जा अट्रॅक्ट करून ते आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करत असतात. जसं कॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, मनात इच्छा आहे, मी या दिशेने प्रयत्न करतोय, पण ते हे स्टोन्स काय करतात, सगळ्यात मेन म्हणजे मुद्द्याची गोष्ट सांगायला गेली, तुमचं माइंड शांत करतात आणि तुमचा प्रचंड फोकस वाढवत असतात. आणि ऑब्व्हियसली माइंड शांत झालं, फोकस वाढला म्हटलं तर काम येणार, आणि काम व्हायला लागलं म्हटल्यानंतर लक्ष्मी तर येणारच आहे ना, पैसे तर येणारच आहे ना. म्हणजे जे डायव्हर्जन असतं आपला, आपण जे माइंड डिस्ट्रॅक्ट होतं बऱ्याच गोष्टींकडे, ते कम्प्लिटली बंद करून टाकतं. ते कम्प्लिटली बंद नाही करत, काही अंशी ते कमी करून टाकतं आणि त्यामुळे फोकस वाढून जातो. आपल्याला पुढे जाण्यासाठी जो आधार हवा असतो, तो आधार आपल्याला हे रत्न एक्झॅक्टली. बरोबर. म्हणजे रत्न घातल्यानंतर खूप काही पैसा येईल, तुम्ही अंबानी बनून जाणार. जर तसं असतं तर मी पण सगळे रत्न घालून घेतले असते ना, अंबानी नसतं बनून गेलं. तसं नाही, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्यानुसार ते अपग्रेडेशन म्हणजे तुम्हाला अपग्रेड करत असतं. जे काही आपल्यासाठी आहे, जे काही आपल्यासाठी आहे, तर ते फक्त मिळावं म्हणून हे रत्न आपल्याला पुश करत असतात, तुमचा फोकस वाढवत असतात, फोकस वाढवत असतात. सिंपल लँग्वेज मध्ये. पण सर आता असंही एक आहे की आपण जन्म झाल्याबरोबर आपली पत्रिका निघते, बरोबर. त्या पत्रिकेमध्ये आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आपलं आयुष्य हे ऑलरेडी लिहिलं गेलेलं आहे, बरोबर. तर आपलं आयुष्य जर ऑलरेडी लिहिलं गेलेलं आहे, तर हे रत्न आपल्यावरती काय असा इम्पॅक्ट पाडणार आहे की ते लिहिलेलं बदलू शकतं, असं काही आहे का? हे बघा, बऱ्याच गोष्टी जरी याच्यात असल्या ना, तरी सुद्धा मॅक्सिमम गोष्टी या आपल्या हातात असतात. आपले प्रयत्नांची पराकाष्ठा जी आपण करत असतो, बरोबर, ते सुद्धा खूप मॅक्सिमम डिपेंड करत आहे ना. फक्त रत्न घालून जर मी घरात झोपून राहिलो तर माझं भाग्य कसं बदलेल? मला काहीतरी करावंच लागेल ना. ते तुम्हाला स्टोन्स ऍज अ सपोर्टर म्हणून ऍक्टिव्ह करतात. आणि असं नशीब लिहिलेलं आहे की तुमचं सगळंच्या सगळं, मला तर नाही वाटत असं काही असेल, असा काही कन्सेप्ट एक्झिस्ट करत असेल या जगामध्ये. आणखी मॅक्सिमम गोष्टी तुमच्या कर्मावर येऊन डिपेंड करतात ना. काही लोकांना काही करायची इच्छाच मरून जाते, बरेच धोके बसलेले असतात, आणि काही छोटं मोठं करायची इच्छा असते. तर मग हे शुअर हे रत्न तुम्हाला मदत करतील. कॉस्मिक ऊर्जा तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार, जे स्टार्स मध्ये. कारण की एवढ्या 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा. जशी तुम्ही महर्षी भृगू होऊन गेले, आता त्यांच्या वंशावळीमध्ये परशुराम येतात, म्हणजे आपला विष्णूचा 6वा अवतार म्हटला गेलेला आहे ना, त्यांच्या वंशावळीमध्ये. म्हणजे हे किती वर्षापूर्वी लिहिलं गेलं असेल याचा काही अंदाजच घेता येत नाही ना. बरोबर. आणि त्यानंतर आले पराशर ज्योतिष, म्हणजे महर्षी पराशर, त्यांनी महाभारतामध्ये, म्हणजे महाभारताचा काळ त्यांचा काळ म्हटला गेलेला आहे. त्यांना वैदिक ज्योतिषाचे हे मुख्य मानलं गेलेलं आहे ना. तर मग एवढ्या वर्षापूर्वी त्यांनी नक्षत्र, स्टार्स आणि या गोष्टी अशा विविध, म्हणजे त्याची मांडली एवढी एक्झॅक्टली आणि अचूक केली म्हटल्यानंतर काहीतरी असणार आहे. बरोबर. सर आता हे रत्न जे परिधान केले जातात, आपणही सजेस्ट करतो काही लोकांना की तुम्ही रत्न परिधान करा, पण आपण कोणत्या बेसिसवर तुम्ही रत्न परिधान करायला सांगता? ग्रहांच्या बेसिसवर, राशीच्या बेसिसवर, की त्यांच्या जन्मतारखेनुसार? जसं माझे एस्ट्रॉलॉजिस्ट मित्र आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जे लग्न आहे त्याच्यावरून तुमचे स्टार्स जे आहेत त्याच्यावरूनच ऍक्च्युअली रत्न दिले जातात. त्याच्यावरूनच तुम्हाला रुद्राक्ष दिला जातो, त्याच्यावरूनच तुम्हाला जे हे सेमी प्रेशियस, प्रेशियस, आता हे जे स्टोन्स सजेस्ट केले जातात त्याच्यावरूनच सजेस्ट केले जातात. आपण रत्न घालण्यापूर्वी म्हणजे कशी काळजी घेतली पाहिजे? रत्न घालण्यापूर्वी म्हणजे आपण, तुम्ही पहिले ऍस्ट्रॉलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे, सगळ्यात मुद्द्याची गोष्ट म्हणजे ते खूप आवश्यक आहे. आमच्याकडे आहेत असे एक्सपर्ट की जे तुम्हाला राईट सजेशन देतील, पण त्यांचा पण बिझनेस आहे, त्यामुळे ते मोफत तर काही करणार नाहीये. त्याची काही मायनर फीज आहे तेवढी ते घेतात आणि रत्न आणि सजेस्ट करतात, बरेच प्रश्न पण सॉल्व्ह करून देतात ते. आणि कुंडली पाहून
म्हणजे आपण आपली कुंडली दाखवून त्यांना ते रत्न जर आपण परिधान केलं, कुंडली पाहून आपण जे रत्न परिधान जे करतो त्याचा इम्पॅक्ट कसा असतो? हे बघा, जर तुम्ही ओरिजिनल रत्न घालता ते तर तुमचा दुसऱ्या दिवसापासून इफेक्ट चालू होऊन जातो. सगळ्यात म्हणजे रिअल रत्न घातल्यानंतर तुमचा कलर उजळायला सुरुवात होते, तुमचं अट्रॅक्शन वाढायला सुरुवात होते. तुम्ही प्युअर रत्न जर घातला तर तुम्हाला तो 100% अनुभव जाणवतो की तुमच्यातलं अट्रॅक्शन हे वाढलेलं आहे. कारण की रंग उजळतोय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, बरोबर, स्वाभाविक आहे. त्यामुळे तुमचे कामं पण होत आहे, बाधा दूर होत आहे, बऱ्याच काही गोष्टी घडतात. हे दुसऱ्या दिवसापासूनच स्टार्ट होऊन जातं ऍक्च्युअली, दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून. पण आज समाजामध्ये अशीही बरीच उदाहरणं आहेत की त्यांनी ही रत्न घेतलेली आहेत, परंतु त्यांना अजूनही काही त्याचा फरक पडला नाही. डुप्लिकेट रत्नाचा कुठे फरक येणार? सगळ्यात पहिला बळी तर मीच होतो डुप्लिकेट रत्नाचा, आणि तिथूनच तर सुरुवात झालेली आहे. पण ते ओळखायला कशी, आपण ओळखलं कसं पाहिजे की बाबा हे डुप्लिकेट आहे, हे ओरिजिनल आहे? त्यासाठी कोणी तज्ञच हवा की ते आपल्यालाही ओळखता येण्यासारखं असं आहे? आपण जर ते प्रायमरी गोष्टी आपल्याला ओळखता येतात. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, डायमंड. आता बरेच ठिकाणी काय केलं, ऍस्ट्रोलॉजर्सला सांगितलंय का डायमंडचा सबस्टिट्यूट हा आपला मोझोनाईट आहे म्हणून. पण ऍक्च्युअल डायमंडचा सबस्टिट्यूट हा मोझोनाईट असूच शकत नाही, लॅब ग्रोन डायमंड हा असूच शकत नाही. काही संबंधच नाहीये, पण विकले जातात आहे तुफान. अगदी तो मोझोनाईटची किंमत काय 200-300 रुपये पर कॅरेट आहे. पण त्याची विक्री जी होते ते खूप तुफान 2-3 हजार. आता मागे तुम्ही ऐकलं असेल काही वर्षापूर्वी जयपूर मध्ये खूप मोठा फ्रॉड झाला, कितीतरी मिलियन कोटीचा. बऱ्याच गोष्टी ते विकतात, आहे चालू आहे, राहते नाही अन्न. मग अशा स्टोन्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा येणार ना, डुप्लिकेट स्टोन्सचा? तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर मी थोड्याफार मार्गदर्शन करेन प्रायमरी लेवलला, काही त्याचा विषय नाही. रत्न घालताना किंवा रत्न घातल्यानंतर म्हणजे अशा आपल्याला काही आपल्या सवयी बदलाव्या लागतात? बिलकुल नाही. चालू जसं चालू आहे तुम्ही चिकन मटन खातात, तुम्ही काय काय व्यसन वगैरे करताय, काही त्याचा नाही, रत्नांचा काही एक संबंध नाहीये. तो नॅचरल मिनरल्स मध्ये काउंट होतोय, तो एक स्टोन आहे. त्याचं फक्त काम आहे की आपल्याला ती ऊर्जा मिळवून देणं, मग आपला फोकस वाढवणं. सगळ्यात मेन म्हणजे आता पुकराचं जर तुम्ही एक्सपिरियन्स केला तर पुकराच तुम्हाला काही दिवसातच एकदम शांत करून टाकतो, आणि अग्नी तत्वासाठी सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह पुकराज मानला जातोय. आणि तो म्हणजे धारण करायलाच पाहिजे, मी तरी म्हणतो. कारण की यांचं अग्रेशन कमी करत असतो तो. बरोबर. आताच्या तरुण पिढीमध्ये याचं अट्रॅक्शन खूप वाढलेलं आहे. कोणाच्या हातामध्ये काही वेळेस चुकीचे जातात. जर चुकीचा मी जर रत्न परिधान केला तर माझ्यावरती त्याचे चुकीचे इफेक्ट पडतात का? 1001%. आणि त्यामध्ये तुमच्या शरीरासाठी नाही आहे ना, जी गोष्ट तुमच्या शरीरासाठी नाही आहे ती गोष्ट जर तुम्ही कंझ्युम करताय किंवा जेवणात घेतात तर त्याची ऍलर्जी वगैरे येणं, त्रास होणं, है ना, अशा गोष्टी ह्या याच्यात घडत असतात. बरोबर. आता तुम्ही एखाद्याची पत्रिका पाहिली आणि त्याला त्याच्या राशीनुसार, ग्रहानुसार किंवा XYZ काय असेल त्याच्यानुसार तुम्ही त्याला रत्न सांगितले, तर तुम्ही रत्न सांगताना त्याला विशिष्ट कॅरेट मध्ये सांगता की फक्त रत्न सांगता? नाही, त्याला कॅरेट मध्ये पण सांगतो ना आम्ही. मग त्याचा इफेक्ट पडतो का? बघा कसे बघा, स्टोन्स मध्ये पहिले 3 टाईप असतात, प्रेशियस, सेमी प्रेशियस आणि एक 3rd टाईप आहे ऑर्गॅनिक जेम्स. असे 3 प्रकार असतात. जर प्रेशियस मध्ये आता आपण एकदम खूप फुल्ली महाग नाही घेऊ शकत, बरोबर, कारण की त्याची किंमत खूप कुठे असते. प्रेशियस मध्ये लाखांमध्ये त्याची किंमत असते, आणि त्याच्यामध्येच ते म्हटलेच जातात मेजर 4 प्रेशियस स्टोन्स असतात. तर प्रेशियस, पण त्याच्यापेक्षा त्याची क्वालिटी लो असते काहींची. मग त्याच्यामध्ये आपण काय सजेस्ट करतो की आत थोडा लेट इफेक्ट देईल, तर एक काम करू, 4+ कॅरेट सांगू याला, म्हणजे तो घालायचा व्यवस्थित, आणि एकदम प्रेशियस आहे, त्याची क्लिनिंग वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे, एकदम सुंदर आहे. म्हणजे हा ना, त्याची जी तुम्ही तो जो इफेक्ट आहे त्याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे, जर त्याची व्यवस्थित आहे समजा, तर तो 1-1.5 कॅरेट पण भरपूर काम करतो. अच्छा. आता ही रत्न मिळण्याची जी ठिकाणे आहेत, एकाच ठिकाणी सर्व रत्न मिळतात का वेगवेगळ्या विशिष्ट ठिकाणानुसार त्यांची उपलब्धता निर्माण? नाही, एकदम छान प्रश्न विचारला. ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात, अवेलेबल असतात. ओके. त्या स्थानाचंही तेवढं महात्म्य असते की त्याचा काही इतिहास असतो त्या मागील? त्या स्थानाचं महात्म्य म्हणता येणार नाही, तिथे खाणी असतात. अच्छा. आता जिथे जास्त क्वांटिटी आली तिथे इलेक्ट्रिक चार्ज जास्त आला. बरोबर. हा ना. मग तो जो चार्ज पाहिजे इलेक्ट्रिक चार्ज म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी त्याला. जसं आपला रुद्राक्ष वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज आढळतात.
पॅरामॅग्नेटिक म्हणतो डायमॅग्नेटिक अशा प्रॉपर्टीज रुद्राक्षमध्ये असतात. मग सेमी प्रेशियस मध्ये सुद्धा तुम्हाला पाहिजे इलेक्ट्रिक इफेक्ट जसे कॉर्ड्स आहे, स्फटिक माळा आहेत, ते पाहिजे इलेक्ट्रिकचा एक हे होतं. तसेच पाहिजे इलेक्ट्रिसिटी चार्ज हा प्रेशियस स्टोन्स मध्ये सुद्धा भेटतो. पण सगळ्यात जास्त त्यांचं कॉस्मिक एनर्जीचं त्यांना हे माध्यम म्हटलं गेलेलं आहे. कॉस्मिक एनर्जी ज्या अनसीन एनर्जीज आहेत ते प्रेशियस स्टोन्सच्या बाबतीत म्हटलं गेलेलं आहे. आणि ते विशिष्ट जागांवरच भेटतात आणि उत्तम क्वालिटीची, कारण की त्याचे जे केमिकल कंपोजिशन्स असतात त्या केमिकल कंपोजिशन वरून त्याची क्वालिटी ठरवली जाते. समजा तुमचा हा आहे रुबी आहे, मग त्याला काय म्हणतात मराठीमध्ये माणिक. माणिक मध्ये क्रोमियमची मात्रा, आता माणिक म्हटल्यानंतर जे लेझर माहितीये का तुम्ही, रुबी लेझर वगैरे, हा तो स्टोन आहे. रुबी रॉड हा तो स्टोन आहे ज्याच्यापासून लेझर क्रिएट केले जातात. म्हणजे मेटलला ड्रिल वगैरे मारणे, हाच तो रुबी आहे, त्याला माणिक. तर त्याच्यामध्ये क्रोमियम कंटेंट केवढा जास्त आहे, टायटॅनियम किती आहे, आयर्न किती आहे, याच्यावरून माणिकची क्वालिटी ठरते. आणि हा सगळ्यात चांगला टॉप क्वालिटीचा हा ओल्ड बर्मा माइन्स मध्ये भेटतो, ज्याला आपण म्यानमार हे म्हणतो. तर त्याची टॉप क्वालिटी असते तिथे. आता आपण पाहतो, आपण ज्यावेळेस रत्न परिधान करायचे ठरवतो त्यावेळेस आपण ते विकत घेण्यासाठी जातो. तर पाहिलेलं आहे आपण की बऱ्याचशा कॉस्ट वेगवेगळ्या सांगितल्या जातात, बऱ्याचशा किमती वेगवेगळ्या सांगितल्या जातात. तर यामागील म्हणजे ही जी किंमत त्याच्यावरती जी लावली जाते, ही कोणत्या अनुषंगाने त्याच्यावरती ती किंमत लावली जाते? ती त्याच्या क्वालिटी म्हणून लावली जाते की याची क्वालिटी आणि याचे केमिकल कंपोजिशन्स काय. पण आता काय आहे तर सेमी सिंथेटिक आलेले आहेत, आपला सेमी सिंथेटिक म्हणतो, सिंथेटिक आलेले आहेत, लॅब ग्रोवन आलेले आहेत, ते एकदम कवडी मोलाच्या भावात भेटत असतात. किंवा आता आपल्या म्हैसूर माइन्स मध्ये इंडियामध्ये काही आहेत, पाकिस्तानमध्ये काही आहेत, 40 रुपयाचे स्टोन भेटतात डायरेक्ट पूर्ण. त्याला कॅरेट मध्ये पण मोजायची गरज नाहीये. आणि मॅक्सिमम मार्केटमध्ये त्याचे ऍस्ट्रॉलॉजिकल बेनिफिट्स तुम्हाला काहीच भेटत नाही. आणि ग्लास फिलिंग आलेले आहेत वरतून, त्याच्यात ऍस्ट्रॉलॉजिकल बेनिफिट्स नाही आहे. दिसायला सुंदर दिसेल वाढ काय भारी घेतलं आपण. आणि यांच्या ऍस्ट्रॉलॉजर्सला सुद्धा ते वाढीव किमती सांगून, मॅन्युफॅक्चरर्स वाढीव किमती सांगून त्यांना देत असतात. ऍक्च्युअली घेताना तेच काचेचे तुकडे घेतात, हिटेड ट्रीटेड म्हणजे काचेचे तुकडे, त्याच्यात ते ऍड करत असतात ते कलर वगैरे, आणि त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करून त्याला देत असतात. ते इझिली ओळखता येतात. हो, थोडस नॉलेज दिलं की इझिली ओळखून घेणार तुम्ही. तर हे होते सूर्यवंशी सर, ज्यांनी आपल्याला रत्नांविषयी अतिशय सखोलपणे मार्गदर्शन केलेले आहे. आपण ज्यावेळेस रत्न परिधान करतो त्यावेळेस आपण कोणत्या प्रकारचे रत्न परिधान केले पाहिजे आणि त्यामागील सत्यता काय आहे याची आपण विशेष पडताळणी केली जाईल. त्यासाठी तुम्ही ज्या ज्यावेळी रत्न घ्यायला जासाल त्यावेळेस अशा कोणत्याही व्हिडिओचं मार्गदर्शन न घेता योग्य त्या व्यक्तीकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊनच तुम्ही परिधान करा, तरच तुम्हाला त्याचा इफेक्ट पडू शकतो. हेही सरांनी आपल्याला खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. तर आपण यापुढील भागांमध्ये वेगवेगळ्या रत्नांविषयी सरांकडून माहिती घेणार आहोत. तर आपण अवश्य आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला यापुढे प्रत्येक रत्नांविषयी अतिशय सखोल माहिती मिळणार आहे की त्या रत्नांमुळे आपल्या आयुष्यावरती काय प्रभाव पडतो आणि त्यामागे नक्की सत्यता काय आहे ते शास्त्रीय पद्धतीने सर आपल्याला एकदम व्यवस्थित सांगणार आहेत. तर आपण नक्की आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.